मी निवेदन करून घेतो. महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार सुरू झालेला आहे. या निवडणुकीच्या पूर्वी 288 नगरपालिका व नगरपंचायतच्या निवडणुका देखील संपन्न झालेल्या आहेत. या निवडणुकींना 288 निवडणुकीची पार्श्वभूमी देखील आहे आणि ती पार्श्वभूमी निवडणूक आयोग, सत्ताधाऱ्यांची मस्ती आणि प्रशासनाचं पांगुळपण या गोष्टींकडे सर्वात आधी मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. निवडणूक आयोगाने तारीख पे तारीख बदलत असताना घातलेला सावळा गोंधळ, निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर करत असताना त्यांनी स्पष्ट सांगितलं की ज्या ज्या लोकांचे नाव 2दा आहेत 3दा आहेत मतदार यादीत, या सर्वांना चिन्हांकित केलेलं आहे, त्यांच्या नावापुढे स्टार लावलेला आहे आणि तो मतदान करायला जेव्हा येईल तेव्हा आम्ही त्यांना विचारू की तुमचं नाव 2 ठिकाणी कुठे ठेवायचं आणि तशा प्रकारचा अर्ज हा स्वीकारून त्यांना मतदानाला पाठवला जाईल. मात्र त्यात असलेल्या चिन्हांकित मतदार यादीचा कुठलाही वापर हा निवडणूक आयोगाने केला नाही आणि पर्यायाने फार मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान देखील झालेलं आपल्याला बघायला मिळालं. मी माध्यमांना धन्यवाद देतो की मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे वाटत असताना पकडल्या गेल्याच्या संदर्भातल्या स्टोरीज, मतदानाच्या दिवशी सकाळी बोगस मतदार पकडल्या गेल्याच्या बातम्या, मतदार पुढे पळतोय, पोलीस मागे पळतोय, तशा स्वरूपाच्या बातम्या, गाड्याच्या गाड्या भरून मतदार आणल्या जातात त्याचे व्हिज्युअल्स, आणि एवढंच नव्हे तर मंगल कार्यालयामध्ये लोक आणून ठेवले आणि त्यांना बोगस मतदान करायला लावणार अशा प्रकारच्या ठिकठिकाणी घडलेल्या घटना याची पार्श्वभूमी आहे. एरवी मतदानाची मुदत संपण्याच्या 48 तास आधी प्रचार बंद होतो. अपवादात्मक काही परिस्थितीत तो 24 तास आधी बंद केलेला आहे. मात्र यावेळेस केवळ मतदानाच्या 9 तास आधी रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करू दिला गेला. याचं कारण जे आहे की रात्रीतून रात्री यांना पैसा वाटता यावा, मतदार केंद्राचं जे सॅनिटायझेशन म्हणतो ते होऊ द्यायचं नाही, गोंधळ घातला जावा म्हणून निवडणूक आयोगाने सर्व आचारसंहिता संकेत हे गुंडाळून ठेवले आणि महाराष्ट्रातल्या गत निवडणुका फ्री अँड फेअर झाल्या नाहीत. या संदर्भात देखील आम्ही निषेध नोंदवतो. ही बाब समाज मनावर कोरल्या जावी, या अनुषंगानं समाजभान निर्माण व्हावं ही अभिलाषा देखील या निमित्तानं मी व्यक्त करतो. या सर्व पार्श्वभूमीवर निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने जे यश मिळवलं आहे ते आणि त्यांच्या मित्रपक्षांचं यश हा पूर्ण मॅन्डेट नाही. या निवडणुकीत जो तमाशा मांडला भारतीय जनता पक्षाने, शिवसेना शिंदे गटाने आणि त्यासोबतच अजित पवारांच्या एनसीपीने जो तमाशा जो केला होता त्यातून घेतलेला जो वग आहे तो वग म्हणजे पैसा फेक तमाशा देख हा वगनाट्य त्यांनी महाराष्ट्राच्या लोकशाहीचा धिंगाणा वाजवत असताना या ठिकाणी पाळलं. आणि अशा एकंदरीत परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाला मिळालेले यश हे महत्वाचं आहे आणि विरोधी पक्ष या नात्यानं आमच्या पक्षाला मिळालेला जो मॅन्डेट आहे त्यानुसार विरोधी पक्ष या नात्यानं आम्ही कार्यरत राहू ही या निवडणुकीची कारण मीमांसा आणि त्या संदर्भातली देखील भूमिका आम्ही मांडतो. महानगरपालिकांच्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये तोच कित्ता गिरवला जातोय. मतदार यादीतले 2 स्टार ठेवू सांगितलं होतं, ते 2 स्टार यावेळेस काढून टाकण्यात आलेले आहे आणि निवडणूक आयोगाने एकंदरीत जी खेळी केलेली आहे त्या खेळीतून ओट चोरी ही वारंवार कशी होते हे सिद्ध झालेलं आहे. हे देखील या निमित्तानं मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. यात भरीसभर मोठ्या संख्येने विड्रॉल करणे आणि मोठ्या संख्येने अनअपोज कॅन्डिडेट निवडून आणणे हा देखील एक लोकशाहीला पांगळं करण्याचा भारतीय जनता पक्षाचा आणि त्यांच्या मित्र पक्षाचा कुठील डाव आहे. हे लोकशाहीला मारक आहे आणि धाक दपट करून घोडे बाजार मांडून आपण जर या पद्धतीने जर निवडणुकांना जात असाल तर लोकशाही आपली आता गुंडाळण्याच्या प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पार्टी आलेली आहे. हे या निमित्तानं स्पष्ट होत असल्याचं देखील चिंता आम्ही या निमित्तानं व्यक्त करतो. झालेले विड्रॉल हे स्वाभाविक नाहीत,
अनपोत जे आलेले ते आदरापोटी किंवा आपली जी एक संस्कृती आहे त्या ठिकाणी अपवादात्मक स्थिती आलेली आहे, मात्र त्या त्या ठिकाणची तिथे कारण आहेत ही सर्व गुंडाळून ठेवलेली आहेत. आणि या निवडणुकीमध्ये ज्या तमाशाला मध्ये घेतलेला तो वग आहे सत्ताधाऱ्यांचा, हा आहे बाप बडा ना भैया सबसे बडा रुपैया. आणि यामध्ये सत्ताधारी, जिल्हा प्रशासन, त्यामध्ये महसूल विभाग असेल, त्यामध्ये पोलीस विभाग असेल आणि निवडणूक आयोग, हे सर्वजण कशा पद्धतीने निवडणुका या संपन्न करत आहे, ही सर्व बाब, हे आव्हान, ही सरळ सरळ थेट जो थ्रेट आहे, जे भय आहे, जे आव्हान आहे, हे लोकशाही पुढे आहे. आणि भारताच्या नागरिकांना आमचं अर्थ स्वरूपाची हाक आहे की राजकीय पक्ष या नात्यानं हे आमचे हेतू आरोप नाहीत. या संदर्भामध्ये गांभीर्याने आपण सर्वांनी लोकशाहीला आणि एकंदरीत या प्रक्रियेला घेतलं पाहिजे. त्यासाठी डोळस वृत्तिकोनातून आपण याकडे बघावं. शेवटी भारताला संविधानिक मार्गानेच आपल्याला चालवायचंय, शांततेच्या मार्गानेच चालवायचंय. मात्र असंच सर्व जर चालत राहिलं तर अराजकता ही आपल्या देशातही माजवल्या जाईल, अराजकतेची स्थिती निर्माण होईल. आणि श्रीलंकेत जे झालं, नेपाळमध्ये जे झालं, बांगलादेशात जे झालं, ते भारतीय जनता पक्षाला हात जोडून विनंती आहे की ते भारतात होऊ देऊ नका. आणि सदर सर्व प्रकरणं म्हणजे त्या दिशेने असणारी वाटचाल आहे, याकरता आम्ही तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध आणि चिंता व्यक्त करतो. आणि अंतिमतः या सर्व विषयामध्ये निवडणूक संपन्न होत असताना रिटर्निंग ऑफिसच्या, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयात कोणी जावं याची देखील एक संहिता आहे. विधानसभेचं अध्यक्षपद जे आहे, त्या विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या अनुषंगानं संकेत आहेत. ते पद संवैधानिक आहे. राज्यपालांचं, राष्ट्रपतींचं ज्या प्रवर्गात आहे त्याच प्रवर्गात विधानसभा अध्यक्षाचंही पद येतं. आणि ते कस्टोडियन आहेत सभागृहाचे आणि संविधानाचे. मात्र हे राहुल नार्वेकर थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जातात. स्वतःचा भाऊ, स्वतःची भाऊजाई, स्वतःची बहीण या परिवारातल्या 3 लोकांना अनपोत निवडून आणण्याकरता, निवडणूक सोपी होण्याकरता ते पैसे भरून घेतलेले, टोकन दिलेल्या उमेदवारांनाही अर्ज भरू देत नाही. त्या ठिकाणी दमदाटी करतात. नवे दमदाटी नाही तर अत्यंत मवाल्याच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी गुंडागर्दी करता मवाली जसे शब्द बोलतो तसे बोलतात. फोनवर ते निर्देश देतात की सिक्युरिटी काढून घ्या. विधानसभेच्या अध्यक्षाच्या पदापर्यंत असं करणं म्हणजे हे अत्यंत घातक स्वरूपाचं आहे. आणि या सर्वातून कळस म्हणजे या सगळ्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा आणि गुंडागर्दी वापरला जात आहे. आणि पैसा आणि गुंडागर्दी कुठून वापरतात आहे तर देवाभाऊ, हे देवाभाऊ नाही तर हे घेवाभाऊ आहेत. हे घेतात, काय काय घेतात तर हे मोठ्या प्रमाणावर विकास कामामध्ये टक्का घेतात. त्यामुळे टक्का भाऊ पण आहेत ते. त्यामुळे घेवाभाऊ हे टक्केवारी घेतात. घेवाभाऊ जे आहेत ते दुसऱ्या पक्षातले नेते घेतात. घेवाभाऊ जे आहेत ते मित्र पक्षातले नेते घेतात. आणि घेवाभाऊ हे अवैध व्यवसाय करणाऱ्यांकडूनही पैसे घेतात. थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संबंधित परिवारातल्या माणसाच्या शेतात जो ड्रग्जची फॅक्टरी सापडल्या जाते त्या ड्रग्जच्या फॅक्टरीच्या संदर्भात देखील ते क्लीन चिट देतात. त्यामुळे एकीकडे अवैध व्यवसायातून, दुसरीकडून गुंडागर्दीतून, तिसरीकडे भूमाफियांकडून आणि चौथीकडून शासकीय निधीतून पैसे जमून टक्का भाऊ जे आहेत, घेवा भाऊ जे आहेत, या संपूर्ण एकंदरीत प्रक्रियेला ते काळीक बसत आहे. या सत्सद्विवेक बुद्धीने येणाऱ्या मतदारांनी मतदान करावं ही असणारी आमची अपेक्षा आहे. यासोबतच जे रवींद्र चव्हाणांनी नांदेड, लातूरमध्ये केलेलं जे वक्तव्य आहे, या वक्तव्याचा तर निषेध आहेच आहे. यामध्ये जितकं यामध्ये निषेध केला जाईल तेवढा कमी आहे. मात्र यांना सत्तेचा माज आलेला आहे. यांचा अहंकार इतका एवढा आहे की आता स्वतःला देवाच्याही मोठे समजायला लागलेले आहेत. यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की मी बायोलॉजिकल नाही. आता त्याचाच कित्ता देवेंद्र फडणवीस करत आहे. आणि एकंदरीत जी संस्कृती आहे, ज्या माणसांचं महाराष्ट्र निर्माणमध्ये योगदान आहे, अशा सर्व लोकांचं नाव यांना पुसून काढायचं आहे. केवळ विलासराव देशमुख साहेबांच्याच आठवणी पुसायच्या नाहीत. त्यांनी तर तेव्हा बोलत असताना त्यांचा अजेंडा तिथे लातूरला क्लिअर सांगितला. मात्र या व्यतिरिक्तही त्यांना सर्वांची नावं पुसून काढायची आहेत. मराठवाड्याचे भूमिपुत्र, महाराष्ट्राचे नेते, केंद्रीय गृहमंत्री राहिलेले शंकरराव चव्हाण साहेब हे देखील एक महाराष्ट्राचे, मराठवाड्याचे भूमिपुत्र.
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.